जगभरातील टेक दिग्गजांच्या गर्दीत एक छोटासा आवाज घुमला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या। तो आवाज होता 8 वर्षांच्या रणवीरचा। I stands for India. I stands for impact. And the world will witness all three when they have been raised to the power of AI. AIच्या भविष्यासंदर्भात मोठे तज्ञ बोलत होते, पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं एका 8 वर्षांच्या मुलानं। वय फक्त 8 वर्ष, पण विचार जागतिक। रणवीर सचदेवा आज भारताच्या AI स्वप्नांचा नवा चेहरा ठरतोय। तो फक्त स्टेजवर उभा नव्हता, तो भविष्यासाठी एक दिशा देत होता। तो फक्त तंत्रज्ञानाबद्दल बोलत नव्हता, तो मूल्य आणि जबाबदारीचीही जाणीव करून देत होता। आणि कदाचित म्हणूनच त्या दिवशी सगळ्यांना जाणवलं, भारताची पुढची पिढी AI युगासाठी पूर्णपणे सज्ज आहे। नवी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये जगभरातील टेक लीडर्स, पॉलिसी मेकर्स आणि तज्ञ उपस्थित होते। आणि त्या भव्य स्टेजवर एक 8 वर्षांचा कीनॉट स्पीकर आत्मविश्वासाने उभा राहिला। हा कार्यक्रम भारत सरकारच्या इंडिया AI मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आला होता। 8 वर्षांचा गुरुग्रामचा रणवीर सचदेवा आपल्या भाषणात वेदांच्या तत्वांना एथिकल AI शिक्षणाशी जोडतो आणि सांगतो की आजची टेक्नॉलॉजी इतक्या वेगाने बदलते की जेन झी आणि जेन अल्फाच खरी क्रांती घडवतील। त्याने स्वतः तयार केलेल्या भारतीय AI मॉडेलचा लाईव्ह डेमो सादर करत AI लिटरेसी आणि देशाच्या GDP वाढीबाबत आपला स्पष्ट दृष्टिकोन मांडतो। यापूर्वी तो वयाच्या 6व्या वर्षी TEDx वर बोलला आहे आणि जिनेवामधील AI फॉर गुड समिटमध्येही कीनॉट देऊन जागतिक स्टेज गाजवलंय। त्याच्या आर यू बॉर्न विथ AI या पुस्तकाचं कौतुक संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिया गुटेरेस यांनीही केलंय। इतक्या लहान वयात रोबोटिक्स, सर्टिफिकेशन, प्रोटोटाइप रॉकेट आणि डिजिटल डिवाइड यासारख्या संकल्पनांवर बोलणारा हा मुलगा आज अनेकांसाठी प्रेरणा ठरतोय। रणवीरची कामगिरी फक्त त्याच्या वयामुळे चर्चेत नाही, तर त्याच्या विचारांच्या परिपक्वतेमुळे मोठी आहे। ॲपलचे CEO टिम कुक यांनी त्याची भेट घेतली आणि त्याला ॲपल वर्ल्ड वाईड डेव्हलपर कॉन्फरन्ससाठी वैयक्तिक निमंत्रण दिलं। त्याचप्रमाणे त्याने गुगलचे CEO सुंदर पिचाई आणि ओपन AIचे CEO सॅम ऑल्टमन यांच्याशीही संवाद साधला। ही केवळ फोटो अपॉर्च्युनिटी नव्हती, तर AIच्या भविष्यासंदर्भात झालेली गंभीर आणि अर्थपूर्ण चर्चा होती। 2021 मध्ये रणवीरने मार्स मिशनसाठी एक प्रोटोटाइप रॉकेट तयार केलं। त्याच्या कल्पनेचं कौतुक नासाच्या लॅबने केलं। AI, रोबोटिक्स, स्पेस, रणवीरचं कुतूहल प्रत्येक क्षेत्रात दिसून येत होतं। 8 वर्षांचा रणवीर AI कडे केवळ तंत्रज्ञान म्हणून पाहत नाही, तर तो समाजाच्या भल्यासाठी कसं वापरता येईल याचा विचार करतो। भारताने AI क्षेत्रात पुढे जावं आणि नेतृत्व करावं अशी त्याची ठाम भूमिका आहे। त्याच्या विचारांतून हे दिसून येतं की वय महत्त्वाचं नसतं, मोठं स्वप्न आणि स्पष्ट दृष्टी महत्त्वाची असते। तुमच्या मते अशा नव्या पिढीच्या विचारांमुळे भारत AI मध्ये जगाचं नेतृत्व करू शकेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।